श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की एखाद्या व्यक्तीला किंवा कोणतीही वस्तू काहीही आपण न विचारता जर ती आपण आणली किंवा एखाद्याला न विचारता आपण ती वस्तू त्याच्या मालकीची असताना ते आपण न विचारता घेतली तर त्याला चोरी म्हणतात। मग हे चोरी करणं खूप पाप आहे का? कारण ज्याचा आपण म्हणजे हिस्सा असतो तो आपण त्याच्या हिस्स्यातून काढून घेतो आणि त्याला चोरी म्हणतात। तुम्ही विचारून घ्या ना, एखादी वस्तू जर तुम्हाला हवी आहे तर तुम्ही ती वस्तू विचारून घेऊ शकतात, पण जर ती वस्तू तुम्ही न विचारता घेतली तर ते चोरी मानली जाते आणि त्याचं पाप खूप मोठे आपल्याला भोगावे लागते। मग भारतात जो कायदा आहे कायद्यानुसार त्या मुलाला ती शिक्षा होऊ शकते। म्हणजे लहान मोठी चोरी जर झाली किंवा आपण केली, आपल्याला वाटतं कोणीच नाही बघितलं, पण तो परमेश्वर आहे, त्याने एवढी सृष्टी निर्माण केली आहे, एवढं सुरळीत छान चालू आहे, कोणालाही उपाशी झोपू देत नाही आणि जे झाडावर पक्षी रात्रभर असतात त्यांना देव जो असतो परमेश्वर असतो तो खाली पडू देत नाही। मग आपल्याला चोरी करायची काय आवश्यकता आहे? एवढंच म्हणायचं आहे की लहान असो किंवा मोठी असो ती चोरी चोरीच मानली जाते आणि त्याचं जे काही भोग आहेत ते भोगावेच लागतात। त्यासाठी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे। बघा, एकदा काय झाले, दादाजी कोंडदेव जे होते शिवाजी महाराजांच्या काळात, मग दादाजी कोंडदेव जे होते यांनी शिवाजी राजांसाठी, शिवाजी राजे जेव्हा लहान होते त्या शिवाजी राजांसाठी दादाजी कोंडदेव यांनी शेजारचा जो आंब्याचा बाग होता त्या आंब्याच्या बागेमधून आंबा तोडून आणला। आंब्याची बाग असताना सुद्धा त्यांनी एकच आंबा तोडून आणला, कोणासाठी? शिवाजी महाराजांसाठी। मग शिवाजी राजांनी दादोजींना विचारले, दादोजी की तुम्ही हा आंबा कोणाला विचारून आणला? ही बाग तर आपली नाहीये, पण तुम्ही हा आंबा कोणाला विचारून आणला? असं शिवाजी महाराजांनी विचारले। त्यावर दादोजींनी सांगितले की उत्तर दिले की कोणालाही विचारले नाही। बघा, आंब्याची बाग होती, त्यांना वाटलं आपले शिवाजी महाराज राजे आहेत, मग कोणाला काय विचारायची गरज आहे, पण ते शिवाजी महाराजांनी विचारलं की तुम्ही कोणाला विचारून माझ्यासाठी आंबा आणला? मग उत्तर दिले की कोणालाही विचारले नाही। त्यावर शिवाजी राजे म्हणाले की आपण कोणतीही वस्तू लहान असो मोठी असो, खायची असो किंवा कशाचीही असो, ती वस्तू आणलेली जरी आपल्याला वाटत असेल की आपण चोरी केलेली नाहीये, पण आपण ती वस्तू कोणालाही न विचारता जर आपण आणली तर ती चोरी करून आणल्यासारखीच आहे। म्हणून यापुढे तुम्ही माझ्यासाठी कोणतीही वस्तू आणणार, खायची असो किंवा काही माझ्यासाठी असेल, तर ती वस्तू कोणालाही विचारूनच आणायची। मग बघा मित्रांनो, यातून आपल्याला कायच बोध होतो की जे आपले वर्तन असते ते सदैव आपण चांगले ठेवले पाहिजे। जे आपल्याला मिळालं आहे त्यातच आपण प्रगती केली पाहिजे। चोरी करून आणून आपण त्यात आपल्याला वाटतं हा हे मला कोणी बघितलं नाही किंवा मी हे आता घेतलं माझे, पण हे साप चुकीचं आहे। चोरी ही चोरीच असते आणि त्याचं जे भोग आहे ते भोगावेच लागतात।